शुक्रवारपासून बहिणींच्या खात्यामध्ये पैसा जमा आता होत आहेत। 2 कोटीहून अधिक बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होत आहेत। राज्यातील लाडक्या बहिणींना सरकारकडून रक्षाबंधनची ओवाळणी दिली जाते। आजचा हा दिवस आमच्या सगळ्यांसाठीच अतिशय आनंदाचा दिवस आहे। राज्याचे सन्मान्य मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यस्तरीय वितरणाचा पहिला वचनपूर्ती सोहळा आपण आयोजित केला आणि त्या वचनपूर्ती सोहळ्यामध्ये 1,07,00,000पेक्षा अधिक महिलांना आपण 3,000 इतका जो लाभ आहे तो जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा वितरित करण्यात आला। आणि आज ज्या माझ्या माता भगिनींनी या योजनेअंतर्गत अर्ज केले त्या पात्र अर्जांचे जवळपास 52 लाख भगिनींना आजच्या या सोहळ्याच्या निमित्ताने आपण 3,000 इतकी जो त्यांचा सन्मान निधी आहे हा वितरित करत आहोत। आणि खऱ्या अर्थानं 1,60,00,000पेक्षा अधिक लाभ देणारी ही पहिली योजना देशातली ठरलेली आहे। याचा निश्चितपणाने आम्हाला सगळ्यांनाच अभिमान आहे। आज मोठ्या संख्येने इथं माझ्या माता भगिनी उपस्थित राहिल्या। खरं तर आम्ही नियोजन करत असताना साधारणपणे 40,000 इतक्या माता भगिनी उपस्थित राहतील असा आमचा आणि स्थानिक प्रशासनाचा अंदाज होता। पण जी योजना आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी आणि दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांनी आपल्यासाठी आणलेली आहे त्याचा आनंद आणि उत्साह इतका आहे की आज या पटांगणासहित आणखीन 3 सभागृह आम्हाला ऐन वेळेला त्या ठिकाणी घ्यावे लागले आणि तिथं सुद्धा माता भगिनी आज उपस्थित राहिलेल्या आहेत। साधारणपणे 60,000 पेक्षा अधिक माझ्या माता भगिनी आज या 3 लाडक्या भावांचे आभार आणि त्यांच्या समोर आनंद व्यक्त करण्यासाठी आलेले आहेत। आणि म्हणूनच खऱ्या अर्थानं पुढच्या कालावधीमध्ये सुद्धा आणखीन 1 कोटीचं उद्दिष्ट हे आपण त्या निमित्ताने ठेवलेलं आहे। अनेकींचे आम्ही मतं जाणून घेतली। बऱ्याच जणींनी आमच्याकडे आनंद व्यक्त केला। आज सकाळी साहेब नागपूर विभागातील आपण 5.6 लाख महिलांना आपण आज सकाळी त्या ठिकाणी त्यांचा जो सन्मान निधी आहे तो वितरित केला आणि त्यांच्या सगळ्याच जणींकडून आपल्या सगळ्यांचे आपल्या तिघांचे प्रामुख्याने आभार मानले जात आहेत। आणि खऱ्या अर्थानं विभाग म्हणून ही महत्त्वाकांक्षी योजना आम्हाला आज राबवायला मिळाली याचा निश्चितच आम्हाला आनंद आणि अभिमान आहे। पुढच्या कालावधीमध्ये अधिक चांगल्यारीत्या ही योजना आणखीन लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम हे विभागामार्फत करण्यात येईल। लाडकी बहीण योजना असेल, मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाअंतर्गत 2 कोटीपेक्षा अधिक महिलांना आर्थिकरित्या सक्षम करण्याचं आपलं अभियान असेल, हे सगळे अभियान मुख्यमंत्र्यांच्या आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली महिला व बाल विकास विभाग अधिक काटेकोरपणाने त्याचं पालन करेल। अनेक जण यावर टीका करत आहेत, पण आम्ही विभाग म्हणून हा निर्णय घेतलेला आहे की जे काही 50,000 फॉर्म रिजेक्ट झालेले आहेत यांना सुद्धा पुन्हा फॉर्म भरण्याची संधी ही आपण सप्टेंबर महिन्यामध्ये देणार आहोत। त्यामुळे कोणीही या योजनेअंतर्गत लाभापासून वंचित राहणार नाही हा प्रयत्न विभाग म्हणून करत आहोत। त्याचबरोबर माझ्या अंगणवाडी सेविका, माझ्या मदतनीस यांनी जी मेहनत या योजनेमध्ये घेतलेली आहे ती उल्लेखनीय आहे। त्यामुळे खऱ्या अर्थानं महिलांना सक्षम करण्याचं काम या महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून होत आहे। आणि माझी तुम्हा सगळ्याच जणींना विनंती आहे की या योजनेचा लाभ आपण जसा जुलै महिन्यापासून घेत आहात तसंच हा जो सन्मान निधी दिला जात आहे या निधीमार्फत आपल्याला अधिकाधिक स्वतःला सक्षम करून घ्यायचंय। आणि म्हणूनच या योजनेअंतर्गत आम्ही जॉईंट अकाउंटचा नियम न ठेवता तुमचं स्वतंत्र खातं असावं हा नियम ठेवला। कारण ज्या वेळेला तुमच्या स्वतंत्र खात्यावर डीबीटी येतो आणि त्याचा मेसेज ज्या वेळेला तुमच्या मोबाईलवर त्या ठिकाणी पाहायला मिळतो त्यावेळेला तो आनंद हा आपण कुठल्याही दुसऱ्या आनंदासोबत याची तुलना करू शकत नसतो। म्हणूनच हा आनंद देणाऱ्या आपल्या 3 लाडक्या भावांना आपल्या सर्वांच्याच वतीने आपण पुन्हा एकदा शुभेच्छा त्यानिमित्ताने देऊया। त्यामुळे माझी सर्व माता भगिनींना विनंती राहील। मला आता आमच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिली की आतापर्यंत पहिल्या टप्प्यामध्ये माझ्या बहिणींनो 1,07,00,000 माझ्या बहिणींच्या खात्यात पैसे आपण वर्ग केले। 3,225 कोटी रुपये पहिल्या टप्प्यात। दुसऱ्या टप्प्यात लाभार्थी 52 लाख लाभार्थी आणि 1,562 कोटी रुपये आज या ठिकाणी आपण वितरित केलेले आहेत। मला वाटतं 1,60,00,000 आपण पोहोचलोय। मला मगाशी आमची छोटी बहीण मंत्री सांगत होती खऱ्या अर्थाने ही जी लाडकी बहीण योजना
आज आपण या ठिकाणी दुसरा टप्पा केलाय. तिजोरीमध्ये आपले जे पैसे आहेत हे पैसे